सर आज मनपातर्फे या ठिकाणी मिळके गार्डन असेल, नक्षत्र गार्डन असेल, याचा शुभारंभ मंत्री महोदय महापौर यांच्या उपस्थितीत होतोय. काय संकल्पना आहे नेमकी? आज आपण जळगाव शहर महानगरपालिकेतर्फे हरित जळगाव या संकल्पनेचा शुभारंभ करतोय. या संकल्पनेनंतर आपण पूर्ण वर्षभरामध्ये जळगाव शहरातील विविध भागांमध्ये वृक्षारोपणाची मोहीम हाती घेतली आहे. त्याचा मेन संकल्प असा आहे की जो काही आपलं पर्यावरण आहे त्याचे जे काही प्रादुर्भाव आपण बघतोय की कुठे जास्त तापमान होत आहे तर कुठे जास्त पाऊस पडतोय, त्याच्यामुळे उद्भवणाऱ्या ज्या समस्या आहेत त्याच्यावर मात करण्यासाठी वृक्षारोपण असेल किंवा हीट ॲक्शन प्लॅन असेल, या संकल्पनेतून आपण ही मोहीम सुरू करतोय. आणि त्याचा शुभारंभ इथं TM नगरच्या या गार्डनमध्ये करतोय. तिथे आपण एक नक्षत्रवन बनवलेलं आणि काही मिवाकी प्लांटेशन आपण करतोय. आज आपण प्रामुख्याने आपले जे शहरातील 19 प्रभाग आहेत तिथल्या 25 जागेवर हे वृक्षारोपण ऑलरेडी संपन्न करून आज इथे उपस्थित झालं आहे. फक्त आज इथे आता या स्थळी आपण मंत्री महोदय आणि सर्व पदाधिकारी यांच्यामार्फत इथे वृक्षारोपण करणार आहोत. तरी आजच्या दिवशीला जवळपास 3 ते 5,000 झाडं आपण लावतोय. पण इथे आपण थांबत नाही आहे. याच्यानंतर ही मोहीम नेहमी सुरू राहील. याच्यात लोकसहभाग होतील, याच्यात NGOज येतील आणि याच्यात आपल्यासारखे जे काही शहरासाठी जागरूक नागरिक असतील त्यांचा पण सहभाग याच्यात नोंदवला जाईल. आज आपण महापालिका आणि हीट ॲक्शन प्लॅन आणि जे अहमदाबादची टीम आहे त्यांच्या संयुक्त मनाने जळगाव शहरामध्ये आपण हरित जळगाव याचं वृक्षारोपणाची सुरुवात आपण आज करत आहोत. सकाळपासून गेल्या सर्व नगरसेवकांनी आपल्या आपल्या प्रभागामध्ये 19 प्रभागामध्ये सर्वांनी वृक्षारोपण हे सुरू केलं होतं. आणि आता माननीय आमदार महोदय म्हणजे गुलाब भाऊ असतील, गिरीश भाऊ असतील, आपले आमदार राजू मामा असतील, सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासनाचे सर्व अधिकारी वर्ग आणि जळगावचे इतर समस्त नागरिक जे इथे या भागात राहतात, TM नगरच्या ओपन स्पेसला आपण एक मियावॉकी आणि नक्षत्र गार्डन याचं कन्सेप्ट घेऊन आपण आज प्लांटेशन इथे सुरुवात करणार आहोत. इथे 3,000 झाडांची आपण आज वृक्षारोपण माननीय महोदय यांच्याकडनं करणार आहोत, गिरीश भाऊ यांच्या सर्वांच्या हस्ते. आणि नंतर मग आपण ही जी मोहीम आहे म्हणजे वृक्षारोपण हे पुढे जळगावमध्ये आपण चालूच ठेवणार आहोत. विविध प्रभागामध्ये वेगवेगळ्या नागरिकांना घेऊन किंवा NGO असतील किंवा वृक्षप्रेमी असतील त्यांना घेऊन आपण ही नेहमी कन्सेप्ट वृक्षारोपणाची चालू राहणार आहे. की मला असं वाटतं महापौर झाल्यापासून वृक्षारोपणाकडे माझं एक लक्ष मी घातलेलं होतं आणि त्यानुसार सगळे लोकप्रतिनिधी असतील आणि आता प्रशासन असेल हे सगळे माझ्यासोबत जोडलेले आहे. आणि आपल्याला आपलं जळगाव हरित बनवायचं आहे, ग्रीन कव्हरेज जळगावचं वाढवायचं आहे. त्यामुळे आम्ही सर्व इथे एकत्रित आलो आहोत आणि आजपासून ही सुरुवात करणार आहोत आणि काही दिवसांमध्ये येत्या वर्षामध्ये पूर्ण प्रभागामध्ये वृक्षारोपण आपण करून घेणार आहोत. ताई, याचप्रमाणे जसं आता वृक्षारोपणासाठी आपण हे करतोय तसंच आता रस्त्यांसाठी सगळे नगरसेवक एकत्र येऊन आता प्रयत्न करणार आहेत का? नक्की. मी जसं म्हटलं आमचं कार्यशाळा तिथे वर्कशॉप तिथे झालेलं होतं. तर वर्कशॉप चालू असताना गिरीश भाऊ माननीय आमदार महोदय गिरीश भाऊ तिथे आलेले होते आणि मी माझ्या समस्या सर्व लोकप्रतिनिधीच्या इथे मांडल्या होते की गेल्या काही 6 महिन्यापासून आम्ही मनपाच्या याच्यामधून निधी आम्ही सर्वांना संबंध दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये काही कामं पटकन होत नाही. तर गिरीश भाऊंनी आम्हाला सर्वांना आश्वासन दिले की गेल्या 1 महिन्यामध्ये तुम्हाला 100 कोटीची निधी जी आहे ती मी आणून देईल आणि जे राहिले रस्ते आहेत ते आपण पूर्ण करूया. दुसरे मंत्री गिरीश भाऊ असतील किंवा महापौर असतील, स्टँडिंग सभापती किंवा सर्व सन्मान्य नगरसेवक असतील यांच्या हाताने वृक्षारोपण आज होणार आहे. तर जवळपास आज जळगाव शहरात 19 प्रभागामध्ये सर्व नगरसेवकांतर्फे 24 ठिकाणी वृक्ष लागवड झालेली आहे. सकाळी 9 वाजेपासून तर 10-10:30 पर्यंत सगळ्या नगरसेवकांनी आपल्या आपल्या प्रभागात वृक्ष लागवड केली. आज जवळपास आयुक्त साहेबांच्या माहितीनुसार जवळपास 3,000 ते 5,000 वृक्ष आज आपण लावणार आहोत आणि येणाऱ्या ह्या 2-3 महिन्यात जवळपास आपला संकल्प आहे की 50,000 ते लाख झाडं आणि याच्यासाठी आम्हाला नागरिकांची मदत लागणार आहे. काही आम्ही झाडं लावून तर ते ओपनमध्ये त्याचं वाढ झाली पाहिजे, त्याचा व्यवस्थित लोकांनी त्याचं जवळपास पाणी असेल, देखरेख असेल सगळी लोकांनी केली पाहिजे. हीच विनंती सगळ्या नागरिकांना माझ्याकडनं असते. धन्यवाद.